गुड इव्हनिंग स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस सुषमा चांगले. आज इयत्ता 4थीचा आपला ऑनलाईन क्लास आहे. ह्याच्यामध्ये आज आपण इयत्ता गणित विषय शिकायचा आहे. याच्यामध्ये आजच्या घटकाचं नाव आहे 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न आपण आज बघायचे आहेत. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर 1 ते 100 अंकांवर प्रश्न कसे विचारतात हे बघूया. तर याच्यामध्ये 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत, 1 ते 100 मध्ये सम संख्या किती आहेत, विषम संख्या किती आहेत, हे आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं आहे. आता जर तुम्ही जर बघितला पहिल्यांदा तर 1 ते 100 अंकांची व्यवस्थित ओळख ही आपल्याला झाली पाहिजे. आता आपली टेस्ट झाली, त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की 1 ते 5 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती. तर अशा प्रकारे प्रश्न पडतो की 1 ते 5 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती असते. तर मग आपण काय करायचं असतं, तोंडी करायचे नाही, तर आपण काय करायचं 1 + 2 + 3 + 4 + 5 1 ते 5 या संख्या सगळ्या संख्या मांडायच्या आणि त्या आधारे तुम्ही काय करायची, यांची बेरीज करायची आहे. तर यांची बेरीज येते किती, 15. आले लक्षात. त्याच्यानंतर मग 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज, 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. मग आता आपल्याला 1 ते 5 पर्यंत आपण 15 केलेली आहे. त्याच्यानंतर 6 + 7 + 8 + 9 आणि +10. मग आपण काय करायचे, अशा संख्या मांडून घ्यायच्या आणि मग त्यांची बेरीज आपण काय करायची आहे. मग ती संख्या आणि ही येणारी संख्या आपण त्यात काय करायचे, बेरीज करून 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची काय करायची आहे, आपण बेरीज काढायची आहे. तर 1 ते 100 संख्यांमध्ये एकूण 2 अंकी संख्या तर किती आहेत, तर 90 आहेत. तर एकूण 2 अंकी संख्या 90 कशा काय, तर 1 ते 9 एकूण संख्या किती झाल्या, 9 संख्या झाल्या आणि 100 ही एक संख्या आहे, ती 3 अंकी आहे. मग 1 ते 100 मध्ये एकूण 2 अंकी संख्या किती, ही 1 आणि ही ह्या 10, म्हणजे 100 मधनं वजा 10 केले 90 राहिले. मग बाकीच्या आपल्या कुठल्या संख्या असतात, तर बाकीच्या संख्या कुठल्या असतात, तर त्या 2 अंकी संख्या असतात. 1 ते 9 मी संख्या घेतलेली आहे, कारण की 10 ही संख्या कशी आहे, ह्याच्यामधली 1 ते 9 मधली उरलेली 10 आणि ह्याच्यामधली कॅन्सल झालेली एक संख्या, म्हणजे टोटल आपल्या संख्या आपल्याला काय करायच्या असतात, काउंट करायच्या असतात आपल्या. आता 1 हा अंक जर बघितला तर 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो, महत्वाचे पॉइंट आहेत, तुम्ही नोट डाऊन करू शकता. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो, 0 हा अंक 11 वेळा येतो. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, संख्यांचं काय करायचं आहे, अशा प्रकारे आपण संख्या काय करायच्या आहेत, तर मांडायच्या आहेत. तर बघा, पहिला प्रश्न आहे आपल्या ह्याच्यामधला की 2 अंकी सर्वात मोठ्या संख्येत 2 अंकी सर्वात लहान संख्या मिळवली तर बेरीज किती होईल. 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. सर्वात मोठी 2 अंकी संख्येत सर्वात पहिल्यांदा आपण विचार करूया, सर्वात मोठी 2 अंकी संख्या आहे 99. या संख्येत सर्वात लहान 2 अंकी संख्या, या संख्येत सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे सांगा, तर 10 मिळवल्यास त्यांची बेरीज किती. म्हणजे अगदी शिस्तीत आपण शांत हा प्रश्न वाचायचा आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, याच्यावर प्रश्न सोडवायचे आहेत. सर्वात मोठी 2 अंकी संख्या 99, सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे 10. आता आपण यांची काय करूया, उभ्या पद्धतीने मांडणी करूया. 99 + 10, 9 + 0 9, 9 + 1 10. तर किती आली, 109 यांची बेरीज आली. किती बेरीज आली, 109. मग पर्यायामध्ये 109 किती नंबरला आहे आपण चेक करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, तर हे गणित सोडवायचं आहे. आलं लक्षात. 2 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 2 अंकी सर्वात लहान संख्या यांची जर एक कसं विचारलेलं, मिळवली तर उत्तर काय. मग मिळवणे म्हणजे काय, मिळवणे म्हणजे बेरीज करणे. तर तिथं असं डायरेक्ट दिलेलं नाही की 2 अंकी मोठी संख्या व 2 अंकी लहान संख्या यांची बेरीज केली तर असं दिलेलं आहे प्रश्न, 2 अंकी मोठी संख्या व 2 अंकी लहानात लहान संख्या ही जर एक मिळवली तर पर्यायातील कोणतेही उत्तर योग्य येईल. तर हे आता आपल्याला झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे
1 ते 100 मध्ये दोन अंक असलेल्या दोन अंकी संख्या किती? बघा 1 ते 100 मध्ये 2 हा अंक असलेल्या 2 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती? एकूण संख्या किती आहे? कोणत्या विचारले? किती म्हणजे किती आहेत? आता 1 ते 100 प्रश्न नीट वाचा. 1 ते 100 मध्ये 2 अंक असलेल्या दोन अंकी एकूण संख्या. 2 अंकी म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये बरीच मुले 1 ते 100 मधला 2 हा अंक घेतील, पण 2 हा 2 अंकी आहे का? नाही. त्यामुळे आम्ही डायरेक्ट हे गणित तोंडी करणार नाही, तर तुम्हाला ह्याची मी मांडणी करून दाखवणार आहे कशा पद्धतीने करायचे आहे. तर 2 अंकी संख्या आपल्याला 10 पासून चालू होतात. मग 1 अंकी 1 ते 100 मध्ये 2 हा अंक असलेल्या एकूण संख्या कशा कशामध्ये आहे? 12 मध्ये आहे, 13, 14 मध्ये, 20 मध्ये आहे, त्याच्यानंतर 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 मध्ये आहे. त्याच्यानंतर 30 झालं. मग ह्या संख्या झाल्या. त्याच्यानंतर 32, 42, त्याच्यानंतर 52, 62, 72, 82 आणि त्याच्यानंतर आलं 92. अशा प्रकारे ह्या संख्या मांडायच्या. तर प्रश्न काय होता की 1 ते 100 मध्ये 2 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती? बघा आता 1 ते 100 मध्ये 2 कुठल्या कुठल्या संख्येत आहेत तेवढ्या संख्या मी लिहिलेल्या आहेत. एक तर 21 च्या पाड्यात पूर्ण 29 पर्यंत 2 असतं, 20 आणि 12, त्याच्यानंतर 12, 22, 32 ह्या संख्या अशा ओळीने मांडलेल्या आहेत. लक्षात आता किती वेळा 2 आलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये 2 अंक असलेल्या संख्या ह्याच्यामध्ये 2 आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. तर एकूण आपल्या संख्या झालेल्या आहेत 18. तर एकूण संख्या 2 हा अंक असलेल्या एकूण संख्या, तर ह्या संख्या आपल्या 18 एकूण संख्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आता एक ह्याच्यामध्ये आपण प्रश्न पण बदलू शकतो. 1 ते 100 मध्ये 3 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती? ज्या प्रकारे 2 ह्या अंक संख्यांची 18 होतात, तसंच 3 ही संख्या असलेल्या 2 अंकी संख्या सुद्धा 18च होणार आहेत. 4 अंक असलेल्या 2 अंकी संख्या पण 18च असणार आहेत. 5 हा अंक असलेल्या एकूण 2 अंकी संख्या, इथं 2 लिहायचं राहिलेलं, एकूण 2 अंकी संख्या ह्या कशा असणार आहेत? 18च असणार आहेत. हा कायम लक्षात ठेवा. म्हणजे फक्त आपण 2 हा अंक घेतला तर 2 ते 9 यापैकी कोणत्याही संख्या तुम्ही घेतल्या तर त्या 2 अंकी संख्या एकूण 18 असणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. तर गणिताला फक्त संख्या तोंडी करायची नाही, तर त्याची क्रिया ही सगळ्यात महत्वाची आहे. तर 1 ते 100 मध्ये 5 हा अंक आहे. अशा सर्व संख्या कमी केल्या. बघा 1 ते 100 मध्ये 5 अंक असलेल्या सगळ्या संख्या कमी केल्या. सर्व संख्या कमी केल्या तर एकूण कमी केल्या तर एकूण किती संख्या उरतील? एकूण आता याच्यामध्ये पर्याय बघा. तर पर्याय मी तुम्हाला देणार आहे. 81, दुसरा पर्याय आहे 19, तिसरा आहे 80 आणि चौथा आहे त्याच्यामध्ये 90. तर 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या सर्व संख्या कमी करूया. तर आपण मगाशी बघितलं की 2 ते 9 पर्यंत सगळ्या संख्या 2 अंकी एकूण संख्या आपल्या 18 झाल्या होत्या. मग आता इथं 1 ते 100 मध्ये 5 अंक कुठं कुठं आहेत ते सुद्धा लिहून घ्या. 5 मध्ये 5 अंक आहेत, त्याच्यानंतर 15 मध्ये आहे, त्याच्यानंतर 25 मध्ये आहे,
35 मध्ये आहे, 45 मध्ये आहे, त्याच्यानंतर 45 नंतर 50 मध्ये आहे, त्याच्यानंतर 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59. 60 मध्ये 5 अंक नाहीये. त्याच्यानंतर बघा 61, 65 मध्ये 5 आहे, 75 मध्ये 5 आहे, त्याच्यानंतर 85 मध्ये 5 आहे आणि 95 मध्ये सुद्धा 5 आहे. मग काय सांगितलेला आहे प्रश्न, 1 ते 100 मध्ये 5 अंक असलेल्या सर्व संख्या कमी केल्या. मग 1 ते 100 मध्ये 5 अंक असलेल्या सगळ्या संख्या आपण लिहूया आणि 1 ते 100 मधनं सगळ्या काय करूया, तर त्या वजा करूया. बघा किती संख्या आहेत त्या असलेल्या, 5 अंक असलेल्या एकूण संख्या बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. तर एकूण संख्या किती आहेत, 19 संख्या आहेत. म्हणजे 100 मधनं आपल्याला काय करायला पाहिजे, 19 वजा करायला पाहिजे. म्हणजे 100 मधनं आपल्याला काय करायला पाहिजे, 19 वजा करायला पाहिजे. मग आपल्याला त्याच्यातल्या या संख्या वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळतील, संख्या मिळतील. आता ह्याच्यावरनं दुसरा प्रश्न कसा तयार होतो, तर प्रत्येक 2 ते 9 पर्यंतच्या अंक असलेल्या एकूण 19 संख्या येतात बघा. म्हणजे आता 5 अंक असलेल्या सगळ्या आपण संख्या काढल्या, तसंच 2 असलेल्या संख्या सुद्धा 19 असणार आहेत. 3 हा अंक असलेल्या सुद्धा संख्या काय असणार आहेत, तेवढ्याच असणार आहेत. 4 अंक असलेल्या सुद्धा 19 संख्या असणार आहेत. 5 अंक असलेल्या सुद्धा 19 संख्या असणार आहेत. मग 100 मध्ये 19 गेले, उत्तर किती राहिलेलं आहे, तर 81 उत्तर राहिलेलं. म्हणजे काय आहे, 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक असलेल्या सगळ्या संख्या कमी केल्या तर राहिलेल्या एकूण संख्या 81. 100 मधनं किती घालवायचे आहेत आपल्याला, 19 घालवायचे आहेत. मग आपल्याला काय करायचं, 91 ते 10 आणि हे वरचे 9 घालवले तर बरोबर 81 संख्या उरतात. तर हा संख्या समजा 1 ते 100 मधनं 4 हा अंक असलेल्या सर्व संख्या कमी केल्या तर किती संख्या उरणार आहेत, 81. अशा प्रकारे 6 अंक असलेल्या सर्व संख्या कमी केल्या तरी 81. 7 हा अंक असलेल्या सर्व संख्या एकत्र केल्या तरी 81 संख्या उरतात. आता पुढचं बघा, चौथा प्रश्न, 0 हा अंक ज्यात नाही अशा एकूण 2 अंकी संख्या किती आहेत. 0 हा अंक नाही, 0 हा अंक, प्रश्न नीट बघा, अंक नाही अशा 2 अंकी संख्या किती आहेत. अशा 2 अंकी संख्या किती आहे, 2 अंकी संख्या. आता बघा डायरेक्ट तुम्ही काय करणार, 10 20 30 40 म्हणणार, पण आपण काय करूया, 0 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या पहिला काय करूया, किती आहे, 2 अंकी म्हणलेलं आहे. 0 असलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत, तर 10 आहे. 0 असलेल्या संख्या म्हणजे 10 20 30 40 50 60 70 80 90, किती झाल्या, 9 संख्या आहेत. 0 असलेल्या 2 अंकी संख्या तर किती आहेत, 9 आहेत, 2 अंकी संख्या. त्याच्यानंतर 0 नसलेल्या आता राहिलेल्या संख्या येतात, त्या किती येणार, 1 ते 9 आणि 100 ही एक संख्या आहे. 1 ते 9 म्हणजे ह्या 9 संख्या झाल्या आणि ही एक संख्या म्हणजे 10. म्हणजे ह्या सगळ्या काय झाल्या, ह्या एक अंकी संख्या झाल्या. 100 ही 3 अंकी संख्या झाल्या. म्हणजे ह्या संख्या 100 मधनं 10 वजा करूया, राहिली किती, 90. म्हणजे एकूण 2 अंकी संख्या किती आहेत आपल्याला हे बघायचं होतं. एकूण आपल्या 2 अंकी संख्या किती झाल्या, 90 झाल्या. 1 ते 100 मध्ये एकूण आपल्या 2 अंकी संख्या 90 झाल्या. प्रश्न काय आहे, 0 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या. मग 0 हा अंक असलेल्या संख्यातून 2 अंकी संख्या वजा करूया. एकूण संख्या आहेत 90, त्यातल्या 0 असलेल्या संख्या आहेत 2 अंकी 9. मग 90 वजा 9 81. 90 वजा 9 किती आले, 81. याचं उत्तर समजलं कसं करणार, म्हणजे
शून्य हा अंक नाही अशा दोन अंकी संख्या किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे। तर शून्य हा अंक नाही अशा दोन अंकी संख्या एकूण 81 आहे। कशा काढले लक्षात आलं? पहिल्यांदा आपण एक अंकी संख्या 9 आणि 100 ही तीन अंकी संख्या 1 म्हणजे 9 आणि 1 10। त्या 10 ह्या काय एक अंकी आणि तीन अंकी मध्ये झाल्या, त्या आपण काय करू केल्या बाजूला काढल्या। त्याच्यानंतर आपल्या एकूण दोन अंकी संख्या किती आहेत? 90 झाल्या। दोन अंकी एकूण 1 ते 100 मध्ये संख्या आहेत 90। पण 90 मधनं 9 का वजा केले? कारण की 9 संख्या एकूण शून्य असलेल्या आहेत। 9 संख्या या एकूण शून्य असलेल्या आहेत म्हणून 90 मधनं 9 गेले, एकूण उरले किती? 81। अशा प्रकारे ही गणित सोडवायची आहेत। पण शून्य असलेल्या संख्यातून शून्य नसलेल्या संख्या काय करायच्या आहेत? वजा करायच्या आहेत। पुढचा प्रश्न बघा, 1 ते 100 या संख्यांमध्ये पर्यायातील कोणता अंक 20 वेळा येत नाही? 1 ते 100 या संख्यांमध्ये पर्यायातील कोणता अंक 20 वेळा येत नाही? 20 वेळा येत नाही। पर्यायामधल्या संख्या बघा, एक पर्याय आहे 2, दुसरा पर्याय आहे 3, तिसरा पर्याय आहे 1 आणि चौथा पर्याय आहे 8। तर प्रश्न बघा, ह्याचं उत्तर बघा, 1 ते 100 मध्ये पर्यायातील कोणता अंक 20 वेळा येत नाही? 1 ते 100 मध्ये कोणता अंक 20 वेळा येत नाही? तर ह्याचं आधी स्पष्टीकरण काय? 1 ते 100 मध्ये 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 म्हणजे 2 ते 9 हे सगळे अंक 20 वेळा येतात। 2 ते 9 हे सगळे अंक 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 2 ते 9 अंक हे 20 वेळा येतात। मग ह्यातल्या 2 ते 9 मधले कुठल्या संख्या आहेत आणि कुठल्या नाहीत सांगा बघू? 1 ते 100 मध्ये कोणता अंक 20 वेळा येत नाही? 2 ते 9 या संख्या असतात म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 ह्या सगळ्या संख्या 20 वेळा येतात। एक अंकी आणि दोन अंकी मिळून ह्या सगळ्या संख्या 20 वेळा येतात। मग प्रश्न काय विचारलेला आहे की 1 ते 100 मध्ये पर्यायातील कोणता अंक 20 वेळा येत नाही? तुमच्या समोरच उत्तर आहे, कोण सांगू शकतंय? एक ते 100 संख्यामध्ये पर्यायातील कोणता अंक 20 वेळा येत नाही? तर बघा, 2 इथं आहे, हा इथं 2 आहे म्हणजे हा 20 वेळा येतो। म्हणजे हा येत नाही का? येतो। 3 आहे म्हणजे हा पण 20 वेळा येतो। 1 आहे का याच्यामध्ये? 1 नाहीये। 8 आहे, 8 आहे म्हणजे 2, 3 आणि 8 त्या तीन संख्या 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतात। 1 हा अंक 20 वेळा येत नाही। तर 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 11 वेळा येतो। आपण कसं करायचं? त्याच्यामध्ये 1, 11, 21, 31, 10 अशा संख्या घ्यायच्या आणि त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं की 1 ते अंक संख्या 21 वेळा येतो। 1 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 21 वेळा येतो आणि 0 हा अंक 11 वेळा येतो। त्यामुळे इथं जर 0 असेल किंवा 1 असेल तर हा 20 वेळा येत नाही। बघा लक्षात ठेवा, 1 ते 100 मध्ये इथं 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो। 1 हा अंक 21 वेळा येतो आणि त्याच्यानंतर 0 हा अंक 1 ते 100 मध्ये 0, 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो। तर त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या सगळ्या संख्या आहेत, राहिलेल्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्या 1 ते 100 मध्ये प्रत्येकी 20 वेळा येतात। प्रत्येकी किती वेळा येतात? तर 20 वेळा येतात। हे लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न,
तुम्हाला हा क्लास परत पुन्हा युट्यूब वर सुद्धा मी काय केलेला आहे, अपलोड केलेला असेल. ज्यांचा मिस झालेला असेल त्यांनी युट्यूब वर सुद्धा अपलोड केलेला क्लास आपण बघू शकता. पुढचा आहे प्रश्न, 1 ते 100 मध्ये 5 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत? याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, सॉरी 5वा प्रश्न आहे, 1 ते 100 संख्यांमध्ये कोणता अंक 20 वेळा येत नाही. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे, 1 ते 100 पर्यंत 5 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती? 5 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती? 2 अंकी संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिला म्हणजे 5 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या असतात? तर ज्या संख्याच्या एकक स्थानी 0 आणि 5 ह्या संख्या असतात, उदाहरणार्थ 15, 50, 90, अशा ज्या संख्या असतात याला 5 ने पूर्ण भाग जातो. मग इथं काय म्हटलेलं आहे, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 5 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी एकूण संख्या किती आहे? तर याच्यामध्ये आपण बघूया, 0 असणाऱ्या एकूण संख्या किती आपल्याला बघितल्या आपण, 0 असणाऱ्या संख्या बघितल्या तर 10 आहे. पहिल्या 0 एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्या किती आहेत? 0 असणाऱ्या संख्या 2 अंकी संख्या एकूण किती आहे? 0 असणाऱ्या 10 आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर 5 एकक स्थानी 5 हा अंक असणाऱ्या संख्या किती आहेत बघूया. हे 10 आपण मगापासून आपण म्हणत होतो की 1 ते 100 मध्ये 0 असलेल्या संख्या एकूण 10, त्याप्रमाणे इथं लिहिलेलं आहे. तर 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असणाऱ्या संख्या किती आहेत? संख्या एकूण आता आपण काढूया. एकक स्थानी 5 ही संख्या असणाऱ्या संख्या आपण आता काढूया. एकक स्थानी 15, 35, 45, 65, 75, त्याच्यानंतर 55, 85, 95 ह्या झाल्या. त्याच्यानंतर बघा ह्या काय झाल्या, आपल्या एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्या झाल्या. तर ह्या आपण काय करायच्या, ह्या संख्या अशा मांडून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर अजून एक राहिली आपली 25 ही संख्या. मग ह्या संख्या किती झाल्यात बघा, एकक स्थानी 0च्या संख्या आपण 10 काढल्या, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्या काढूया. 15, 25, 35, 45, 65, 55, 75, 85 आणि 95 एकूण संख्या या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ह्या संख्या 9 झाल्या. तर बरोबर ह्या संख्यांची आपण काय करायची, बेरीज करायची. 10 अधिक 9 किती झाले? 10 अधिक 9 किती झाले? तर 19 झाले. 10 अधिक 9 19, म्हणजे याचं उत्तर काय येणार? 100 पर्यंत 5 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत? 19 आहेत. तर हे गणित बरीच मुलं काय करतात, 5 अंक असणारे तोंडी करतात, 15, 25. तर अशा प्रकारे हे अंक आपण रफ पेजवर लिहून घ्यायचे. आपलं सुद्धा कन्फ्युज होऊ शकतं. माझं सुद्धा आता मी करताना एखादा दुसरा अंक राहतो, परत पुन्हा चेक करायचं की कुठली संख्या आपली राहिलेली आहे काय, हे चेक करून आपण एकक स्थानी संख्या काय करायच्या असतात, मांडायच्या असतात. आलं लक्षात? तर 1 ते 100 पर्यंत बघा 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या सुद्धा आपल्या 19 त्या सुद्धा आपण करू शकता. ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात त्याने 4 ला पूर्ण भाग जातो. तर 1 ते 100 मध्ये 5 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या एकूण किती आहेत? तर 19 संख्या आहेत. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, 1 ते 100 मध्ये 5 व 2 हा अंक अनुक्रमे किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 5 व 2 हा अंक अनुक्रमे किती वेळा येतो?
याचं उत्तर सगळ्यांनी सांगायचं आहे. मी 2 मिनिटं वेळ देणार आहे सगळ्यांना. पर्याय देणार आहे इथं. 1 ते 100 मध्ये 5 व 2 अंक हा किती वेळा आला आहे? 1 नंबर 20, 21. दुसरा पर्याय आहे 19, 19. तिसरा पर्याय आहे 20, 20. चौथा पर्याय आहे याच्यामध्ये 19, 20. तर 1 ते 100 मध्ये 5 व 2 हा अंक अनुक्रमे किती वेळा आला आहे? तर बघा 1 ते 100 मध्ये मगाशी एक्सप्लेन केल्याप्रमाणे 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 2 ते 9 यातले प्रत्येक अंक हे 20 वेळा येतात. मगाशी सांगितलेलं आहे 1 ते 100 मध्ये 2 ते 9 मधल्या प्रत्येक संख्या ह्या 20 वेळा येतात. म्हणजेच काय 5 व 2 अंक हे सुद्धा किती वेळा येणार आहेत? 20च वेळा येणार आहेत. म्हणजे 5 सुद्धा 20 वेळा येणार आहे आणि 2 सुद्धा अंक हा 20 वेळा येणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3 हे येणार आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात? म्हणजे 1 ते 100 मध्ये 5 व 2 हा अंक अनुक्रमे 20 20 वेळा येणार आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. तर आता हा पण प्रश्न तुम्ही करू शकताय. 1 ते 100 या संख्यांमध्ये 1 ते 100 या संख्यांमध्ये 7 एकक स्थानी येणाऱ्या 2 अंकी संख्या किती? 1 ते 100 मध्ये 7 हा अंक लिहून काढा पटापटा. 7 हा अंक एकक स्थानी येणाऱ्या संख्या 2 अंकी संख्या किती? बघूया कोण कोण उत्तर काढतंय. 7 हा अंक एकक स्थानी येणाऱ्या 2 अंकी संख्या किती? एकक स्थानी येणाऱ्या 2 अंकी संख्या किती? 2 अंकी संख्या किती? 1 ते 100 मध्ये 7 हा अंक एकक स्थानी येणाऱ्या 2 अंकी संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. पुढचा प्रश्न मी इथं लिहून देणार आहे. तर तुम्ही काय करायचं? 1 ते 100 मध्ये 7 हा एकक स्थानी येणाऱ्या 2 अंकी संख्या लिहून काढायच्या आहेत. उदाहरण एक तुम्हाला उदाहरण दिया. 17 ही 2 अंकी संख्या आहे. 7 हे एकक स्थानी आलेलं आहे. अशा प्रकारे संख्या लिहून काढू शकता. तर 2 अंकी संख्या बघा आपण काढूया. 17, 27, 37, 47, त्याच्यानंतर 57, 67, 77, 87 आणि 97. तर सगळ्याच्या एकक स्थानी काय आहे? 7 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 1 ते 100 मध्ये 7 हा अंक एकक स्थानी असलेल्या एकूण संख्या 9 आहे. आता याच्याच बरोबर दुसरा प्रश्न आपला कुठला तयार होतो बघा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 एकक स्थानी असलेल्या संख्या सुद्धा 9 आहेत. 1 ते 100 या संख्यांमध्ये 7 हा अंक असलेल्या एकक स्थानी असलेल्या संख्या सुद्धा 9 आहेत. 1 ते 100 मध्ये 9 हा अंक एकक स्थानी असलेल्या संख्या सुद्धा 9 आहे. म्हणजे एका प्रश्नावर आपण या सगळ्या अंकांचं सुद्धा काय करू शकतो? इथं मांडणी करून त्याचं उत्तर काढू शकतो.
आलं लक्षात सगळ्यांच्या? आता नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न तुम्हाला अवघड वाटेल पण याचं उत्तर काढणं एकदम सोपं आहे. त्याचं उत्तर कोण सांगतंय बघूया. प्रश्न अवघड आहे पण त्याचं उत्तर कोण सांगतंय बघूया. प्रश्न जरासा फक्त आपल्याला कळायला उशीर लागतो. तर 1 ते 100 या संख्यांमध्ये बघा प्रश्न काय बघा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 4 हा अंक जितक्या वेळा येतो, 4 हा अंक जितक्या वेळा येतो, 4 हा अंक जितक्या वेळा येतो तितक्या वेळा 4 अंक घेऊन तितक्या वेळा 4 हा अंक घेतला तर त्यांची बेरीज केल्यास उत्तर काय येतं. तर बघा प्रश्न काय बघा. 1 ते 100 मध्ये 4 हा अंक जितक्या वेळेला येतो. सगळ्यांनी लक्ष द्या. 1 ते 100 मध्ये 4 हा अंक किती वेळा येतो. 20 वेळा येतो. हा 20 वेळा येतो. मग तितक्या वेळा 4 अंक घेऊन तितक्या वेळा म्हणजे 4 अंक तितक्या वेळा घेऊन बेरीज केल्यास उत्तर किती वेळा. 20 वेळा हा 4 अंक येतो तेवढीच आपल्याला काय सांगितलं तितक्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे बेरीज करायची आहे. म्हणजे 20 वेळा येतो म्हणजे ह्या 20 ची बेरीज परत 4 वेळा करायची आहे. 20 अधिक 20 अधिक 20 अधिक 20 एकूण 80 आली बघा याची बेरीज. प्रश्न काय विचारलाय. 1 ते 100 या संख्यांमध्ये 4 हा अंक जितक्या वेळेला येतो तितक्या वेळा 4 अंक घेऊन यांची बेरीज करायची. 4 अंक हा घेऊन यांची बेरीज करायची आहे किंवा 20 गुणिले 4 जरी केला 20 गुणिले 4 4 दुनी 8 80 असं सुद्धा येतं आपल्याला उत्तर. नेक्स्ट बघा प्रश्न. प्रश्न क्रमांक त्याच्यामध्ये 1 ते 100 या संख्यांमध्ये कोणता अंक 11 वेळा येतो. तर 11 हा अंक 0 हा अंक 11 वेळा येतो. 0 हा अंक 11 वेळा येतो. 1 ते 100 मध्ये कोणता अंक 11 वेळा येतो. 0 हा अंक 1 ते 100 मध्ये 11 वेळा येतो. एक अंकी एकूण सम संख्या किती आहेत. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की एक अंकी सम संख्या. तर शक्यतो 2च्या पाड्यातील ज्या संख्या असतात त्या समसंख्या असतात. उदाहरणार्थ एक अंकी समसंख्या बघा 2 4 6 8 एक अंकी म्हटलेला आहे. तर एक अंकी आपल्याला काय म्हटलेलं आहे. एक अंकी एकूण समसंख्या सांगितलेल्या आहेत. तर एकूण किती झाल्या. एक अंकी समसंख्या 4 झाल्या. 2 4 6 8. तर 1 ते 100 मध्ये एक हा अंक किती वेळा येतो. आपलं झालेलं होतं मगाशी 21 वेळा. पुढचा प्रश्न आहे. तर 1 ते 100 मध्ये एकूण 2 अंकी विषम संख्या किती आहे. तर 1 ते 100 मध्ये एकूण 2 अंकी संख्या 45 आहेत. सम संख्या सुद्धा 45 आहेत. हे आपण लक्षात ठेवूया. एकूण 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या 45 आहेत व 2 अंकी संख्या सुद्धा किती आहेत 45 आहेत. परत प्रश्न काय आपल्याला फिरवून प्रश्न विचारलेले आहेत. तर 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 ते 9 या संख्या प्रत्येकी किती वेळा येतात. तर 1 ते 100 मध्ये 3 ते 9 या संख्या प्रत्येकी किती वेळा येतात. तर 1 ते 100 मध्ये 3 ते 9 या प्रत्येक संख्या 20 वेळा येतात. हे पुन्हा पुन्हा आता मी झालेलं आहे. परत एकदा रिपीट बघा. 0 हा अंक 11 वेळा येतो. 1 हा अंक 21 वेळा येतो. तर प्रत्येकी 2 ते 9 या संख्या एकूण किती वेळा येतात. तर 20 वेळा येतात. आता आपण त्याच्या पण पलीकडे आपण बघितले की एकक स्थानी असणाऱ्या संख्या किंवा 0 असणाऱ्या संख्या किती. तर आपण आता काय करायचं. ह्या सगळ्या प्रश्नांचा सराव मी अगदी सोप्या पद्धतीने आणि सगळ्याची रीत इथं करून दाखवलेली आहे. सोडून दाखवलेलं आहे. तुम्ही सुद्धा तोंडी गणिताचं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तोंडी करायचं नाही. ज्याप्रमाणे मी इथं लिहिलेल्या संख्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्या संख्या लिहायच्या आहेत आणि मग तुम्ही काय करायचं आहे त्याच्यामध्ये उत्तर व्यवस्थित लिहायचं. कारण कन्फ्यूज करणारे प्रश्न एक जरी तुमच्या त्यातली संख्या
काउंट करायची राहिली तर आपलं 18 चं 19 होऊ शकतं आणि उत्तर आपलं चुकू शकतं. ओके स्टुडंट, तर आज आपण ध्येय अकॅडमी आय मिनर याचा इयत्ता पहिलीचा ऑनलाईन क्लास बघितला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, पहिलीच्या क्लासमध्ये गणित हा विषय आपण आज ऑनलाईन बघितलेला आहे. 1 ते 100 संख्यांच्यावर आधारित प्रश्न आपण बघितलेले आहेत. त्या प्रश्नांचं जर ज्या मुलांचा क्लास आपल्याला मिस झालेला असेल, युट्यूबवर आमच्या चॅनेल सुद्धा आहे उपलब्ध. आजचा क्लास आम्ही युट्यूबवर सुद्धा अपलोड केलेला असतो, तो सुद्धा तुम्ही बघून त्याच्यामध्ये रिव्हिजन करू शकता. ओके स्टुडंट, आपण काय करूया, इथंच थांबूया. ओके, थँक्यू.